पाहतोय गेल्या 4 दिवसांपासून इंडिगोची सेवा ठप्प आहे। इंडिगोच्या घोळाचा आमदारांनाही आता फटका बसलाय। नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीटं रद्द झाली आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांची तिकीटं रद्द झाली आहेत। त्यामुळे आता काळनं नागपुरात जाण्याची वेळ आमदारांवर आली आहे। उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता वेळेवर आमदारांना काळनं निघावं लागणार आहे। त्यामुळे ते त्या ठिकाणी वेळेत पोहोचतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। 3-4 दिवस झालो फ्लाईटचा जो टायमिंगचा प्रॉब्लेम चालू आहे किंवा उड्डाणाचा जो प्रॉब्लेम आहे, त्यामुळे अधिवेशनाला नियोजित वेळेत पोहोचण्याकरता कालच मी पुण्यातून निघालो। अधिवेशनाला योग्य वेळेत पोहोचावं याकरता विमानाची उड्डाणांचा जो प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे मी बाय रोड नागपूरला चाललो आहे। तर 3-4 दिवसाआधी पूर्वी चंद्रकांत दादा आमचे पालक असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली होती की अशी परिस्थिती समजा उद्भवली तर काय पर्याय असू शकतात। तर ते मला म्हणाले होते की आपण जरा विचार करून सांगू। तर मी सकाळी आता गाडीने निघणार होतो, पण काल संध्याकाळी मला दादांचा म्हणजे सहकाऱ्यांचा फोन आला की आपण काही आमदार सोबत जाऊ। तर त्यांच्यासोबत दुपारी 2:30 वाजता जाणार आहे, कारण अधिवेशनसुद्धा महत्त्वाचं आहे आणि वेळेत पोहोचणं हे फार महत्त्वाचं आहे।